लग्नामध्ये नवरदेवाला घोडा का आणतात? ती आता फॅशन झाली. ज्यावेळी या हिंदुस्थानावर सुलतानांचं आक्रमण झालं होतं त्यावेळी आया बायांची इज्जत वेशीला टांगली जाऊ लागली. घरातून सुद्धा माता माऊल्यांच्या इज्जतीला हात घातला जाऊ लागला. दारात जर महिला असेल तर ती पळवली जायची. ती स्नाना करता गेली नदीवर तर ती पळवली जायची. ती जर नदीवर पाणी आणण्याकरता गेली तर तिच्या इज्जतीला हात घातला जायचा. म्हणून पहिली पद्धत होती 5-7च्या आत घरात चूल आणि मूल. का? कारण इंग्रजांचं आक्रमण भारतावर झालं, यवनांचं आक्रमण भारतावर झालं आणि तेव्हापासून आपली स्त्री व स्त्रीवर सुद्धा आली नाही पाहिजे आणि परपुरुषाच्या नजरेस ती पडली नाही पाहिजे. कारण हे इंग्रजी इतके बेकार होते हो, फार बेकार होते. ते भावात भांडणं लावायचे आणि भावात भांडणं लागले तर एका भावाचा खून व्हायचा, दुसरा भाऊ जेलमध्ये जायचा आणि इंग्रज दोघांच्या पत्न्या भोगायचे. इतके वाईट लोक आहेत, आपण विचार सुद्धा करू शकत नाही. इतके वाईट लोक होते म्हणून लोक घाबरायचे. भारतीय स्त्री जर परपुरुषाच्या नजरेस पडली म्हणून ओसरीपर्यंतच तिचं येणं होतं. घोषा पद्धत तेव्हापासून चालू झाली. घोषा बाईनं नाकापर्यंत पदर घ्यायचा, नाहीतर भारतामध्ये एवढी दमदाटी कोणत्या स्त्रियाला नव्हती. आणि आज तिथं झाशीची राणी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगणात कधी लढलीच नसते. भारतामध्ये ही जी घोषा पद्धत आली ना, पदर घ्यायची पद्धत आली, ही तेव्हापासून आली. या भारतामध्ये लग्नामध्ये घोड्याची पद्धत कधीपासून आली माहिती? लग्न जर चाललं असेल आणि त्या सुलतानांना कळालं, त्या यवनांना कळालं, त्या बादशहाला कळालं, इंग्रजांना कळालं तर लग्नात धिंगाणा करायचे. ते घोड्यावर बसून यायचे आणि लग्नात बोहल्यावरची नवरी पळून नेऊन घेऊन जात होती. तेव्हापासून आपल्या हिंदूंनी काय केलं, लग्नात घोड्याची पद्धत आली. का? नवरदेव मिरवताना त्याच्या शेजारी घोडा असायचा. का? आणीबाणीचा प्रसंग आला तर तुला घोड्यावर बसून पळून जाता आलं पाहिजे. आणीबाणीचा प्रसंग आला त्याच्या सोबत कट्यार द्यायची, फॅशन म्हणून नाही, शो म्हणून नाही. तर प्रसंग जर आला तर तुला नवरीला घेऊन घोड्यावर पळून जाता आलं पाहिजे. आणि त्या स्त्रीचं संरक्षण, त्या पत्नीचं संरक्षण आजपासून तुला करता आलं पाहिजे. आणि वेळच पडली हातात शस्त्र नसायचं म्हणून कट्यारीचं ते शस्त्र काढून, तो चाकू, ती सुरी काढून तुला तुझ्या पत्नीचं स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. म्हणून पूर्वी लग्न मंडपामध्ये लग्नामध्ये नवरदेवाला घोडा आणि ती कट्यार देत होते. असं झालंय आपल्या गोष्टी आपल्यालाच कळत नाहीत. पा कशामुळे चालू झाल्या, कशानं आल्या आणि काय कशाला म्हणतात, काय कशामुळे, काय कसं असतं हे आपल्यालाच कळत नाही. प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी आपल्याकडे लॉजिक आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे काहीतरी कारण आहे. पंक्तीला यजमानाने बसायचं असतं पण कोणी एक जणांनी घरातलं बसवायचं, त्याशिवाय पंगत पूर्ण होत नसती. म्हणजे काय असतं माहिती का, ही पूर्वापार पद्धती आपली. म्हणजे भाजीमध्ये मीठ कमी जर जास्त झालं ते बाहेरच्या लोकांना म्हणता येतं का? घरचा माणूस म्हणू शकतो. म्हणून ही पद्धत आहे की यजमान एकतरी घरचा पंक्तीला असावा. आपल्याकडे ना गोष्टी कशामुळे चालू केले हे गणितच आपल्याला माहिती नाही. काय झालं, एकदा भंगारवाला आला दारात. तो आवाज देत होता, भंगार हाय का भंगार? बायको म्हणे सकाळीच गेलं कामावर. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. तिला वाटलं आता नवरा कसा आहे बायकोलाच माहित असतं. पण ती म्हणे हे का यानं का महाराज लोक पाहिले याची तळपायाच्या आगच मस्तकाला जाईन, हे धिंगाणाच करीन म्हणे आलं का. काही पहा तुम्ही, बायका अशा असतात महिला, त्यांना वाटतं की महाराज लोकांना बोलावं चहाला, दुधाला, जेवायला, निदान आपल्या घराला पाय लागावे त्यांचे. पण ते नवरा असा असतं तिचा पती, ते धोरणातच नसतं. पहा त्याच्या भेन ती काय करते, ते मंठ्याला गेलं, जालन्याला गेलं, कामावर गेलं की ती पटकन येते, महाराज 2 गोट चहा घ्या आमच्या घरी. पटकन येते ती. म्हणजे महाराज लोकांना वाटेल होती, म्हणजे इच्छा असते बिचारींची. पण काय करा आता, काही संगत चुकीची लागली तर मग काही सगळं बिघडतं, काही करता येत नाही. हिला वाटलं हे का आलं, आजामिळ का आला, का धिंगाणाच करीन, हे ब्राह्मणाचा अपमान करीन आणि विनाकारण चांगल्या माणसाची मनं दुखावल्या जातील. ती म्हणे हे ब्रह्मवृंदांनो असं करा, माझा नवरा येण्याची वेळ झालेली, तो यायच्या आत हे तुमचं हे
अन्न वगैरे घेऊन इथून, नाही तर मग जेवण करून पटकन लांब पासवा. दुरून पाहिलं पहा आजा मिळाला, आजमेन दुरून पाहिलं आपल्या अंगणामध्ये 4-5 महाराज लोक आलेत आणि आले नाही, त्याने दगडाची चूल करून काहीतरी शिजिले, धुपन दिसलं ना, असा राग आला याला. आजामी धावत पळत आला, ए भिकारड्यांनो, आय टाळकुट्यांनो, आय महाराज लोकांनो, निघा माझ्या घरातून, माझ्या दारातून. हे येऊन बसले 7 दिवस. आय टाळकुट्यांनो, आय भिकारड्यांनो, असा धोतर धरतच पळतच आला. महाराज लोक म्हणे या ना, तुमचीच वाट पाहतो तुम्ही, या आणि पंक्तीला बसा. बसा नाही म्हणे उठा. गनिमित म्हणे तुम्ही महाराज लोक आहे म्हणून तुमचा मान ठेवला, नाही तर आपलं कामच लय बेकारी म्हणे. उग तुमचा कार्यक्रमच लावला असता. उग महाराज लोक धोतर पाहिलं म्हणून गप्प बसलो. ते ब्राह्मण म्हटले की या ना पंक्तीला बसा. पंक्तीला बसा बिसा ना काय बसत गिसत नसतो म्हणे, मी 2 टप्पू देत असतो, उठा पटकन आवरा तुमचं. म्हणे असं नाही, तू बसल्याशिवाय पंक्तीला तर आम्ही काय जेवत नसतो. हा म्हणे पंक्तीला तुम्हाला हाणलं नाही हीच मेहरबानी समजा, उठा. हे बळच मळत पंक्तीला बसवला. म्हणे आम्ही तशी पंगत चालू करत नाही का, महाराज लोकाच्या पंक्तीला ताटाखाली दक्षिणा लागती. जसं जावयाला वटकन लावतात ना, तशी महाराज लोकाला दक्षिणा असते, तसं जेवत नाही म्हणे आम्ही, काहीतरी दक्षिणा लाव. ते दक्षिणा आणि फिक्षणा नाही, तुम्हाला मारलं नाही हीच लई मोठी दक्षिणा आहे. कारण आमच्या घरची पद्धतच बा, आल्या का 2-2 टप्पू खावेच लागते त्यांना, आणि तुम्हाला हाणलं नाही हीच मोठी दक्षिणा आहे. दक्षिणा आणि फिक्षणा मुकाट्यानं गप जेवण म्हणे निघायदून. ते ब्रह्मवृंद म्हणे तुला नगद कुठा दक्षिणा मागतो, उधार दे, उधार दे. तुझी पत्नी आता गर्भवती, तिला मुलगा होईल वा अथवा मुलगी होईल. तिला जर मुलगा झाला तर त्याचं नाव नारायण ठेव. काय म्हणा, मरताना एखादीशी म्हणा, काय म्हणायचं, काय म्हणायचं पहा तुम्ही. ज्यांच्या बायका, ज्यांच्या नवऱ्याचे नाव आहे ते म्हणलेत नसते. आता ग बाई त्याचं कसं नाव घेऊ, आता कसं नाव घेऊ तेच. पप्प्याचे पप्पा तुकाराम, पप्प्याचे पप्पा. आता ज्ञानदेव कसं म्हणावं नाही का, भजन म्हणून म्हणत जा, तसं काय करत जाऊ नका. नारायण, त्याचं नाव नारायण ठेव. ही उदार दक्षिणा मागितली. जेवण वगैरे झाले, ब्राह्मण मंडळी निघून गेले. इकडे काय झालं, भाग्य घर चालत आलं आजामिळाचं ना. आजामिळाला पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं आजामिळाने. काहीतरी ठेवायचंय, बामणाने सांगितलं, त्या साधू संतांनी सांगितलं तेच ठेवूयात आपण. आजामिळ नाव ठेवलं, त्या आजामिळाने मुलाचं नाव ठेवलं नारायण. आता हे शेंडी फळ होतं पा, शेंडी फळ 8व्यांदा झालेलं. वेश्येसोबत संसार केला ना, 8वं लेकरू म्हणजे पहा तुम्ही, माय बाप म्हातारेच होते त्याच्या लग्नात. नारायण लहानाचा मोठा होऊ लागला आणि ते शेंडी फळामध्ये इतका जीव होता. नारायणा कुठं गेलास तू, माझा नारायण जेवला का, माझा नारायण उठला का, माझा नारायण घरी आला का, माझा नारायण काय करतोय, नारायण असं कर, नारायणा तसं कर, नारायणा असं कर, असं म्हणत म्हणत पुत्र रूपाने का होईना पण त्या आजामिळाला नारायणाचा छंद लागला. आणि ज्यावेळी आजामिळ म्हातारा झाला, खाटेवर पडला आणि शेवटच्या घटका मोजत होता, ज्यावेळी आयुष्यभर पाप केलंय आजामिळाने, आणि त्यावेळी यमदूत त्याला घ्यायला आले, त्यावेळी यमदूताने पाश टाकला आणि त्याच्या पंचप्राणाचं ज्यावेळी आकर्षण करू लागले, श्वास कोंडला गेला, वेदना झाल्या त्याला. आणि ज्यावेळी वेदना होऊ लागल्या त्यावेळी जीवाच्या आकांताने आवाज दिला, नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा, नारायणा, नारायणा. आवाज दिला नारायणाला, मुलाला आवाज दिला, पण तो आवाज गेला वैकुंठातल्या नारायणापर्यंत. यमदूत आले होते घ्यायला, हे यमाचं गिराईक होतं, पण नारायण नाव घेतल्यामुळे परमात्मेचे 2 दूत विष्णुदूत तिथे आले. आणि त्यावेळी विष्णुदूतांनी यमदूतांना असं मेदम मारला, असे फटके दिले कनी जसे कोरोनामध्ये पोलीस हानीत होते पहा. कुठं गेला रिकामा, कर्फ्यू लावला होता ना,
कर्फ्यू लावला होता आणि लोक कशाला गेले ना, असे दांडक फेकून मारायचे मागून, असे फटके द्यायचे, लोक धरायचे पोलीस. कुठे चालला, कुठे झाला, कशाला. एक तासा रडू लागला. तो म्हणे बायको माहेरी, तिला आणायला चाललो. ज्यावेळी विष्णुदूतांचं यमदूताचं युद्ध झालं त्यावेळी विष्णुदूतांनी यमदूता असे बेदम मारले, असे बेजार होऊन परेशान होऊन यमदूत यमराजाकडे गेले, यमधर्माकडे. आणि यमधर्माला म्हणे जरा चुकीचा पत्ता देत जाऊ नका, नीट पत्ता पाजा, रॉंग नंबर लागला, किती मार खावा लागला. त्यावेळी यमधर्म म्हणे, यमधर्म संगीत होता तो तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोषणामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. सुदर्शन यावा गणपती फिरे भोवते, गिरफ्त फिरे भोवते, नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. तुझे